गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण टोटल 4 हायड्रोकार्बन्स पाहतोय. अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. तर आपण लास्ट लेक्चरला अल्केन्स हा हायड्रोकार्बन आपण स्टार्ट केला होता. अल्केन्स. अल्केन्समध्ये आपण पाहतोय आज न्यू पॉईंट टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ अल्केन. अल्केनचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. तर हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणजे काय त्याचा मिनिंग आपण पाहूया. आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया अल्केनचं. फॉर एक्झाम्पल मिथेन. फॉर एक्झाम्पल मिथेन. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन? मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CH4. एक एक्झाम्पल म्हणून आपण कोणता अल्केन घेतला आहे? मिथेन. ह्या मिथेनमध्ये एक कार्बन ॲटम आहे. दिस इज कार्बन ॲटम. आणि ह्या कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम किती अटॅच आहेत? 4 अटॅच आहेत. तर हे जे 4 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ते कसे असतात? टेट्राहेड्रली अटॅच असतात ह्या कार्बन ॲटमला. म्हणजे कोणतेही अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा कार्बन हायड्रोजन जे बॉन्ड्स आहेत ते सगळे कसे असतात? टेट्राहेड्रली अटॅच असतात. हे जे 4 हायड्रोजन ॲटम आहेत ते 4 हायड्रोजन ॲटम टेट्राहेड्रली ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहेत. टेट्राहेड्रली म्हणजे काय? दिस इज फर्स्ट हायड्रोजन ॲटम. दिस इज सेकंड हायड्रोजन ॲटम. दिस इज फर्स्ट हायड्रोजन. दिस इज सेकंड हायड्रोजन. दिस इज थर्ड हायड्रोजन ॲटम. याचाही मिनिंग आपल्याला पाहायचा आहे. तर इथे जे आपण एक बॉन्ड दाखवलेला आहे, इथं जो आपण एक बॉन्ड दाखवला आहे तो कसा आहे? तर हेवी लाईननं म्हणजे डार्क केलेला आपण बॉन्ड दाखवला आहे. याचंही आपण मिनिंग पाहणार आहेत H. आणि एक आपण दाखवतोय डॉटेड लाईननं. एक आपण दाखवतोय डॉटेड लाईन किंवा यालाच काय म्हणतात? डॅश असंही म्हणतात. CH4मध्ये ह्या कार्बन ॲटमला हे जे 4 H अटॅच आहेत, हे 4 H कसे अटॅच आहेत? तर टेट्राहेड्रली अटॅच आहेत. आपण याचा मिनिंग पाहूया. जर आपल्याला एखादं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणजे हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जर आपल्याला ह्या बोर्डवरती किंवा तुमच्या नोटबुकमध्ये पेपरवरती जर आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर ते कसं ड्रॉ केलं जातं? तर ते अशा पद्धतीनं ड्रॉ केलं जातं. याचा आपण मिनिंग पाहूया. समजा हा जो माझा हात आहे तो काय आहे? कार्बन आहे. C म्हणजेच कार्बन ॲटम. आणि त्याला हायड्रोजन किती अटॅच आहेत? तर 4 हायड्रोजन त्याला अटॅच आहेत. हे 4 हायड्रोजन मी अशा पद्धतीने अटॅच करतोय. हा फर्स्ट हायड्रोजन म्हणजे कोणता? हा हायड्रोजन आहे. त्यानंतर सेकंड हायड्रोजन म्हणजे हा हायड्रोजन. तो अशा पद्धतीने अटॅच आहे. त्यानंतर थर्ड हायड्रोजन आपण काय केलेलं आहे? डार्क लाईनने दाखवलं आहे. याला हेवी लाईन किंवा वेज लाईन WEDGE वेज लाईन असंही म्हणतात. तो आपण ह्या ब्ल्यू कलर दाखवूया. हा ब्ल्यू कलरचा जो पेन आहे तो ब्ल्यू कलरचा पेन म्हणजेच काय आपलं? हा ब्ल्यू कलरचा जो पेन आहे तो काय आपला? तर हा डार्क केलेला जो हायड्रोजन आहे तो आहे डार्क केलेली लाईन. इथं लक्षात सर्वांच्या हे झाले 3 हायड्रोजन. त्यानंतर राहिला कोणता? हा चौथा हायड्रोजन म्हणजे डॉटेड लाईनचा हायड्रोजन म्हणजे तो हा रेड कलरचा हायड्रोजन तो असा आहे. हेच स्ट्रक्चर तुम्ही बोर्डवरती कसं दाखवणार? एल का आपल्याला दाखवता? हेच आपल्याला पेपरवरती दाखवत आहे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. हे असं स्ट्रक्चर आहे. हे असं स्ट्रक्चर आहे. आता तुम्हाला जर हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर पाहायचं असेल तर तुम्ही कसं पाहणार? इथून पाहणार तुम्ही. इथे लक्ष सर्वांच्या. तर तुम्ही हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायचं आहे तर तुम्हाला इथं समोर उभं राहावं लागेल आणि तुमचा डोळा याच्याकडे असणार आहे. म्हणजे तुम्ही इथे उभं राहणार आहेत. माझा जो हात आहे तो तुम्ही आहात. ज्यावेळेस तुम्ही पाहताय त्यावेळेस काय दिसणार तुम्हाला? तर हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन तुम्हाला हा दिसेल. त्यानंतर हा हायड्रोजन हे जे 2 ब्लॅक कलरचे हायड्रोजन दाखवलेत, पेन दाखवलेत. हा एक ब्लॅक कलरचा पेन आहे आणि हा एक ब्लॅक कलरचा पेन आहे. ते म्हणजे हे 2 हायड्रोजन आहेत. ते याचा अर्थ काय? इन दी प्लेन असतं. तुम्ही इथून पाहता ना म्हणजे हा ब्ल्यू कलरचा जो हायड्रोजन आहे तो तुमच्याकडे आहे. बरोबर? तुमच्याकडे आहे. त्यामुळे याला काय म्हणायचं? टुवर्ड्स ऑब्झर्वर. तुम्ही बघणारे आहात. त्यामुळे टुवर्ड्स ऑब्झर्वर. आणि टुवर्ड्स ऑब्झर्वर बॉन्ड हा नेहमी कसा दाखवला जातो? डार्क कलरच्या लाईनने दाखवला जातो. याला हेवी लाईन किंवा वेज लाईन म्हणतात. आणि हा जो हायड्रोजन आहे तो तुमच्यापासून दूर आहे. बरोबर? तुम्ही इथून पाहताय म्हणजे हा तुमच्यापासून लांब आहे ना. याला म्हणायचा अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. याला काय म्हणायचं? अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. तुमच्यापासून लांब आहे हा. हेच आपण बोर्डवरती जर ठेवलं तर कसं दिसणार आहे? हा हायड्रोजन, हा हायड्रोजन. हे झाले 2 हायड्रोजन जे आपण नॉर्मल लाईनने दाखवलेत. त्यानंतर हा हायड्रोजन कुठे ते सांगा? अबो दी प्लेन. ही प्लेन आहे. ह्या प्लेनच्या वरती येतो ना कोणता? हा हायड्रोजन. आणि हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन कुठे जातो आहे? तर या बोर्डच्या आतमध्ये जातो आहे. लक्षात? ह्या प्लेनच्या आतमध्ये जातो आहे.
प्लेनच्या आतमध्ये जातो आहे म्हणजे बिलो दी प्लेन, आणि हा प्लेनच्या वरती येतो आहे त्यामुळे अबोव दी प्लेन. समजलं? पहा याचे दोन मिनिंग होतात. एक तर काय टुवर्ड्स ऑब्झर्वर किंवा अबोव दी प्लेन, याचा दोन मिनिंग होतात. काय अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर, तुमच्यापासून लांब आहे, अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर किंवा बिलो दी प्लेन. आणि हे कसे आहेत इन दी प्लेन. इन दी प्लेन म्हणजे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन इन दी प्लेन. समजलं सर्वांना? काय काय पाहिलं आता आपण? पहा हे जे दोन हायड्रोजन आहेत ते दोन हायड्रोजन कोणते आहेत? ह्या दोन हायड्रोजनला काय म्हणायचं सांगा? तर ह्या दोन हायड्रोजनला म्हणायचं जे नॉर्मल लाईन आपण हायड्रोजन दाखवले ते काय आहेत? इन दी प्लेन. इन दी प्लेन. इन दी प्लेन. पहा हेवी लाईननं जो आपण हायड्रोजन दाखवला आहे, वेज लाईननं जो आपण हायड्रोजन दाखवला आहे तो काय आहे? अबोव दी प्लेन. लक्ष ठेवा, हे पुढं आपल्याला यूज होणार आहे अबोव दी प्लेन. किंवा हा तुमच्याकडे होता ना, हा तुमच्याकडे होता म्हणजे तुमचा डोळा कुठं होता? इथे होता. पहा तुमचा डोळा हा इथे होता. इथे लक्ष सर्वांच्या. पहा तुमच्याकडे होता हा, त्यामुळे याला काय म्हणणार आपण? टुवर्ड्स ऑब्झर्वर. टुवर्ड्स ऑब्झर्वर. टुवर्ड्स ऑब्झर्वर. आणि हा कुठे होता? बिलो दी प्लेन. ह्या प्लेनच्या पाठीमागे होता, त्यामुळे आपण याला काय म्हणणार? बिलो दी प्लेन. याला काय म्हणायचं? बिलो दी प्लेन. बिलो दी प्लेन. आणि हा तुमच्यापासून कसा होता? लांब होता, पाठीमागच्या साईडला होता, त्यामुळे आपण याला काय म्हणतोय? अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. येते सर्वांच्या लक्षात? समजलं या सर्वांचा मिनिंग? जे नॉर्मल लाईननं आपण हायड्रोजन दाखवलेत नॉर्मल बॉन्डनं ते काय असतात? इन दी प्लेन. जे हेवी लाईननं डार्क केलेल्या लाईननं दाखवले असतात ते असतात अबोव दी प्लेन किंवा टुवर्ड्स ऑब्झर्वर. आणि जे डॉटेड लाईननं आपण यश दाखवला आहे तो असतो बिलो दी प्लेन, प्लेनच्या पाठीमागं किंवा अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर, ऑब्झर्वरपासून लांब असतो. समजलं सर्वांना? तर हे झालं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ अल्केन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायच्यात. हे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, हे आपल्याला एक्झामला विचारतात. ऑल दी कार्बन ॲटम्स all the carbon atoms in alkane. all the carbon atoms in alkane. अल्केनमधले सर्व कार्बन ॲटम हे कसे असतात? sp3 हायब्रिडाइज असतात. कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन कसं काढायचं हे आपण पाठीमागे शिकलो आहे. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. येते सर्वांच्या लक्षात? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. ही जर व्हॅल्यू 4 आली तर हायब्रिडेशन sp3. ही जर व्हॅल्यू 3 आली तर sp2. व्हॅल्यू 2 आली तर sp हायब्रिडेशन. ऑल दी कार्बन ॲटम्स इन अल्केन. तुम्ही कोणतंही अल्केन घ्या, त्या अल्केनमधल्या जर तुम्हाला कार्बनचं हायब्रिडेशन विचारलं तर ते नेहमी कोणतं असतं? sp3. फक्त अल्केनमधला ऑल दी कार्बन ॲटम्स इन अल्केन आर sp3 हायब्रिडाइज. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कोणतं आहे सांगा? हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3. आणि sp3 हायब्रिडायझेशन असेल तर त्याची जिओमेट्री किंवा त्याचा जो शेप आहे तो शेप कसा असतो? टेट्राहेड्रल. म्हणजे सांगा अल्केनची जी जिओमेट्री आहे ती कोणती आहे? टेट्राहेड्रल आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे. हा HC आणि H हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे? किंवा हा बॉन्ड अँगल HCH किंवा हा बॉन्ड अँगल किंवा हा बॉन्ड अँगल, हे सर्व बॉन्ड अँगल सेमच असतात. HCH बॉन्ड अँगल इज HCH बॉन्ड अँगल इज 109.5 डिग्री. काही बुकमध्ये हेच 109 डिग्री 28 मिनिट्स. पहा आपल्याला NCERTमध्ये बॉन्ड अँगलची व्हॅल्यू किती दिली? 109.5 डिग्री. आणि रेफरन्स बुकमध्ये आपल्याला किती दिले? 109 डिग्री 28 मिनिट्स. याला ॲक्च्युली तर प्राईम म्हणतात, 28 प्राईम. आपण इथं काय म्हणतो? मिनिट. 109 डिग्री 28 मिनिट्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ म्हणजे अल्केनमध्ये काय असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्केनमध्ये जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याची जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे? 154 पिकोमीटर. आणि अल्केनमध्ये जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड असतो त्याची जी लेंथ आहे ती लेंथ किती असते? 112 पिकोमीटर. इथे सर्वांच्या लक्षात? तर लेंथचं युनिट आहे PM. PM म्हणजे पिकोमीटर. लेंथचं युनिट आहे पिकोमीटर. पहा अल्केनमध्ये जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्याची लेंथ किती आहे? 154 पिकोमीटर. आणि कार्बन हायड्रोजन जो बॉन्ड असतो अल्केनमध्ये त्याची लेंथ किती आहे? 112 पिकोमीटर. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट कार्बन कार्बन बॉन्ड एन्थाल्पी. कार्बन कार्बन
बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच काय तर बॉन्ड एनर्जी. कार्बन कार्बनमधला बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागते ती एनर्जी म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी. ही बॉन्ड एन्थाल्पी किती आहे 348 किलो जूल पर मोल. म्हणजे कार्बन कार्बनमधला जर आपल्याला सिंगल बॉन्ड ब्रेक करत असेल तर आपल्याला किती एनर्जी द्यावी लागते त्याला 348 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी द्यावी लागते. आणि त्यात आहे याच्यामध्ये नेक्स्ट कार्बन हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी. कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागते 413 किलो जूल पर मोल. इथे लक्षात सर्वांच्या पुढे त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे ऑल कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स. कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड्स. आर सिग्मा बॉन्ड्स. दिस इज द सिम्बॉल ऑफ सिग्मा. सिग्मा बॉन्ड्स. पहा अल्केनमध्ये सगळे बॉन्ड कोणते असतात सिग्मा बॉन्ड असतात. कार्बन कार्बनमध्ये पण सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड नेहमी कसा असतो सिग्मा बॉन्ड असतो. आणि कार्बन हायड्रोजनमध्ये पण बॉन्ड कोणता आहे सिंगल बॉन्डच आहे म्हणजे तो सुद्धा काय झाला सिग्मा बॉन्ड. म्हणजे अल्केनमध्ये कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन जे सिंगल बॉन्ड आहेत ते कोणते आहेत सिग्मा बॉन्ड आहेत. आणि आपल्याला माहीत आहे सिग्मा बॉन्ड हा कसा असतो स्ट्रॉंग बॉन्ड असतो दॅन पाय बॉन्ड. इथे सर्वांच्या लक्षात पाय बॉन्डपेक्षा सिग्मा बॉन्ड कसा आहे स्ट्रॉंग आहे. तर हे होते पॉईंट्स. याच्यावरती आपल्याला जे मीन्स नीटमध्ये क्वेश्चन विचारू शकतात. समजलं सर्वांना. तर हे नोट करा टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ अल्केन. पहा न्यू पॉईंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अल्केनचं प्रिपरेशन करायचं आहे. अल्केनचं प्रिपरेशन कोणकोणत्या मेथडपासून केलं जातं त्या मेथड्स आपल्याला पाहिजे आहेत. पहा याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये पण याच्यावरती क्वेश्चन विचारतात आणि विचारलेले आहेत पण. पहा मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स अशा कोणकोणत्या मेथड्स आहेत की ज्या मेथडनं आपल्याला अल्केन तयार करता येतो. पहा याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे. फर्स्ट मेथड इज फ्रॉम unsaturated hydrocarbons. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. पहा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय अनसॅच्युरेटेड याचा अर्थ ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड. हायड्रोकार्बनचा मिनिंग आपण पाठीमाग पाहिलंच आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच एलिमेंट असतात अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन्स. मग कोणते आहेत अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दॅट इज अल्केन्स. दॅट इज अल्केन्स. अल्केन्समध्ये कोणता बॉन्ड असतो सांगा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अँड अल्काइन्स. अल्काइन्समध्ये कोणता बॉन्ड असतो सांगा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आलं लक्षात. तर अल्केन्स आणि अल्काइन्स हे काय आहेत अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड मेथड आहे. पहा सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. तर याच्यामध्ये आपण काय करतोय परत 3 मेथड्स पाहतोय. म्हणजे अल्काइल हॅलाइड्समध्ये परत 3 मेथड्स आहेत. कोणकोणत्या तर याच्यामध्ये फर्स्ट आहे रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. फर्स्ट इज रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे वुड्स रिएक्शन. पहा सेकंड आहे वुड्स रिएक्शन किंवा यालाच वुड्स सिंथेसिस असंही म्हणतात. आणि याच्यामध्ये थर्ड आहे कोरे हाऊस. थर्ड इज कोरे हाऊस सिंथेसिस. कोरे हाऊस सिंथेसिस. पहा अल्काइल हॅलाइड्समध्ये आपण परत 3 मेथड्स पाहतोय. फर्स्ट रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. सेकंड वुड्स रिएक्शन अँड थर्ड इज कोरे हाऊस सिंथेसिस. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड्स. फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड्स. कार्बोक्झिलिक ॲसिडपासून प्रिपरेशन करायचं आहे. फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड्स किंवा यालाच आपण काय म्हणतो फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स किंवा फॅटी ॲसिड्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर फ्रॉम ग्रेग्नार्ड रिएजंट. फ्रॉम ग्रेग्नार्ड रिएजंट्स. फ्रॉम ग्रेग्नार्ड रिएजंट. तर ग्रेग्नार्ड रिएजंटपासून सुद्धा आपल्याला अल्केनचे प्रिपरेशन करता येतं. आणि याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर कोब्स इलेक्ट्रोलायसिस. कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. तर ह्या मेथडनं आपल्याला काय करायचं आहे अल्केनचं
प्रिपरेशन करायचं आहे. हे 1 बाय 1 आपण डिस्कस करूया. फर्स्ट हे नोट करा. पहा, फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर ह्या मेथडनं आपल्याला अल्केनचं प्रिपरेशन करायचं आहे. पहा, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बाय हायड्रोजिनेशन पहा, कोणते कंपाऊंड आहेत तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हे कंपाऊंड आहेत. तर ह्या कंपाऊंडपासून आपल्याला अल्केनचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला रिएक्शन कोणती पाहिजे, हायड्रोजिनेशन हे रिएक्शन पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोजिनेशन. आधी आपण हायड्रोजिनेशनचा मिनिंग पाहूया. हायड्रोजिनेशनचा मिनिंग आपण पाहूया. एकदम सिंपल मिनिंग आहे हायड्रोजिनेशन किंवा यालाच आपण काय म्हणतो, रिडक्शन असंही म्हणतो. हायड्रोजिनेशन किंवा रिडक्शन. पहा, वर्ड सांगा हा कोणता आहे, अंडरलाईन केलेला हायड्रोजन आहे ना, म्हणजे हायड्रोजनशी रिलेटेड ही डेफिनेशन आहे. पहा, हायड्रोजिनेशन याचा अर्थ ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड हायड्रोजिनेशन. एकदम सिंपल आहे. ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजनची ॲडिशन केली जाते त्या रिएक्शनला हायड्रोजिनेशन असं म्हणतात. आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजनलाच अजून आपण काय म्हणतो, रिडक्शन असंही म्हणतो. म्हणजे हायड्रोजिनेशन आणि रिडक्शन यांचा मिनिंग एकच आहे, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. पहा, कोणते कंपाऊंड आहेत, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. तर त्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्किन्स. कोणता घेऊया आपण, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्किन्स. मला सांगा, अल्केनमध्ये कोणता बॉन्ड असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. इथे पहा, आपण एक जनरल अल्केन काढतोय, दिस इज अल्केन. पहा, कोणता बॉन्ड काढलाय आपण, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड काढलाय, म्हणजे हा काय झाला, अल्केन. पहा, कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4 असते. फर्स्ट कार्बनची व्हॅलेन्सी 2 कंप्लीट आहे, म्हणजे 2 कमी आहे. ह्या 2 व्हॅलेन्सी आहेत. आता याची झाली 4 व्हॅलेन्सी. सेम याचे पण हे 2 राहिलेली 2 आलं लक्षात. तर हा जो कंपाऊंड आपण घेतला आहे तो कंपाऊंड कोणता आहे, अल्केन आहे. ह्या अल्केनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अल्केनचं काय करायचं आहे, हायड्रोजिनेशन किंवा अल्केनचं काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर अल्केनमध्ये आपल्याला हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे. हायड्रोजन H2ची ॲडिशन करायची आहे. पहा, याच्यामध्ये आपण काय करतो आहे, कॅटलिस्ट यूज करतो आहे. कोणते कॅटलिस्ट आहे, तर इथं आपण मेटल कॅटलिस्ट यूज करू शकतो. पहा, निकेल हा मेटल किंवा पीटी म्हणजे प्लॅटिनम किंवा पीडी म्हणजे पॅलेडियम, आणि याला काय करायचं, हीट करायचं. एकदम सिंपल आहे ना. अल्किन प्लस हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट, निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम, हीट. पहा काय होणार, पहा इथे 2 H आहेत. एक H ह्या सेल अटॅच करा आणि एक H ह्या सेल अटॅच करा. इथे लक्षात काय सांगतो ते, पहा इथे 2 H आहेत, त्यातला एक H ह्या सेल अटॅच करा आणि एक H ह्या सेल अटॅच करा. त्यामुळे काय होणार, पहा नीट लक्ष द्या इकडं. पहा, हा C आणि ह्या Cच्या ह्या 2 व्हॅलेन्सी. पहा, C त्याच्या ह्या 2 व्हॅलेन्सी. पहा, एक H काय करतो मी, ह्या Cला अटॅच करतोय, म्हणजे हा झाला H अटॅच. आला लक्षात. त्यानंतर हा C ह्या Cच्या ह्या 2 व्हॅलेन्सी ॲज इट इज. पहा, एक H ह्या Cला मी अटॅच करतोय, हे झाले 2 H अटॅच. आता मला सांगा, कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड होता तो डबल बॉन्ड इथे येईल का, नाही येणार. कारण डबल बॉन्ड जर दिला तर कार्बन ॲटमची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होणार आहे का, 5 व्हॅलेन्सी होणार. कार्बनची व्हॅलेन्सी कधी 5 नसते किंवा कधी 3 असते, ती नेहमी किती असते, 4 असते. कारण कार्बन हा कसा आहे, टेट्राव्हॅलंट आहे, आणि त्यामुळे ॲडिशन केल्यामुळे एक बॉन्ड काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे कार्बनमध्ये कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. प्लस याच्यामध्ये काय तयार होते, हीट तयार होते. हीट प्रोड्यूस होते. जेव्हा आपण अल्किन घेतो आणि अल्किनमध्ये आपण H2चे ॲडिशन करतो तेव्हा त्या रेशमधून हीट बाहेर पडते, म्हणून आपण इथे काय लिहिले, प्लस हीट लिहिले. येते सर्वांच्या लक्षात. पहा, अल्किन्स ऑन हिटिंग विथ हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम टू गिव्स अल्केन. पहा, हा जो कंपाऊंड तयार झाला आहे तो कंपाऊंड कोणता आहे, अल्केन आहे. कारण याच्यामध्ये काय तयार झालं, कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर काय म्हणतो आपण, अल्केन. आणि ह्या रेशनमध्ये काय तयार होते, हीट तयार होते. म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतोय, हायड्रोजिनेशन रिएक्शन. दिस इज कॉल्ड हायड्रोजिनेशन. कारण आपण हायड्रोजनची ॲडिशन केलं आहे म्हणून हायड्रोजिनेशन रिएक्शन ही कशी आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. एक्झोथर्मिकचा मिनिंग काय होतो, एक्झोथर्मिकचा मिनिंग आहे हीट इज प्रोड्यूस किंवा हीट इज लिबरेटेड.
किंवा हीट इज इव्हॉल्ड. हीट इज इव्हॉल्ड किंवा हीट इज लिबरेटेड किंवा हीट इज गिवन आउट, ह्या सर्वांचा मिनिंग एकच आहे. हे सगळे सिमिलर वर्ड आहेत. हीट इज लिबरेटेड, ज्या रिएक्शनमध्ये हीट लिबरेट होते, हीट इव्हॉल्ड होते, त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतो. आता मला सांग, ह्या रिएक्शनमध्ये हीट का तयार होत असेल, ही रिएक्शनमध्ये हीट का बाहेर पडत असेल ह्या रिएक्शनमध्ये? एकदम सिम्पल आहे. इथे बॉन्ड कोणता होता, पाय बॉन्ड होता ना. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड सिग्मा असतो, एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. इथे कोणता बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड कसा असतो, वीक. पाय बॉन्ड वीक. इथे पाय बॉन्ड आहे का, नाही आहे. इथे काय झालं आहे, एक पाय बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि इथे 2 सिग्मा बॉन्ड तयार झाले. सिग्मा बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. लक्षात, म्हणजे हायड्रोजनेशन रिएक्शनमध्ये काय झालेलं आहे, एक पाय बॉन्ड ब्रेक होऊन 2 सिग्मा बॉन्ड तयार झालेत. इथे लक्षात, म्हणजे वीक बॉन्ड ब्रेक झाला आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला. आणि ज्या रेशमध्ये वीक बॉन्ड ब्रेक होतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो, त्या रेशमध्ये हीट काय होते, इव्हॉल्ड होते. समजलं सर्वांना. आणि म्हणून ही रिएक्शन कोणती आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. कारण वीक बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला आहे, म्हणून ह्या रेशमध्ये हीट लिबरेट होते. समजलं सर्वांना. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड. बाय याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारतात. इट इज ऑल्सो कॉल्ड साबाटियर. It is also called Sabatier and Senderens reaction. It is also called Sabatier and Senderens reaction. ह्याच रिएक्शनला काय म्हणतात, साबाटियर अँड सेंडरन्स रिएक्शन म्हणतात. तुम्हाला विचारतात विच ऑफ दी फॉलोइंग इज साबाटियर अँड सेंडरन्स रिएक्शन, तर कोणते आहे, अल्किन प्लस हायड्रोजन. इथे लक्षात, इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम दिस रिएक्शन इज कॉल्ड साबाटियर अँड सेंडरन्स रिएक्शन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड. ह्याच रिएक्शनला अजून काय म्हणतात, कॅटालायटिक. इट इज ऑल्सो कॉल्ड कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, कॅटालायटिक हायड्रोजिनेशन असंही म्हणतो, किंवा यालाच काय म्हणतात, कॅटालायटिक रिडक्शन असंही म्हणतात. कॅटालायटिक हायड्रोजिनेशन म्हणजे आपण काय केलं, हायड्रोजनची ॲडिशन केले इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट, म्हणून आपण काय म्हणले, कॅटालायटिक हायड्रोजिनेशन किंवा कॅटालायटिक रिडक्शन. समजलं हे, तर हे लिहून घ्या. आपण एक्झाम्पल्स पाहूया, नोट करा. हे नोट करून याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2. कोणता कंपाऊंड आहे हा, टोटल 2 कार्बन ॲटम आहेत, त्यामुळे काय लिहिणार आपण, इथ. कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येतं, वर्ड रूटच्या पुढे EN येतं. दिस इज कॉल्ड इथिन. प्लस याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. कोणतं कॅटलिस्ट, कोणताही कॅटलिस्ट तुम्ही यूज करू शकता, फक्त आपण एकच यूज करायचं, निकेल हीट. काय होणार, एक H ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार, एक H ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार. काय तयार होणार, हा CH2 आणि हा एक H असा म्हणून काय तयार होईल, CH3. ॲडिशन केल्यामुळे कोणता बॉन्ड राहतो, इथं सिंगल बॉन्ड राहतो. आत्ता सांगितलं आपण. पुढे हा CH2 आणि इथला एक H त्याला अटॅच होणार, म्हणजे काय तयार होणार, CH3 अँड दिस इज कॉल्ड इथेन. म्हणजे आपण अल्केन तयार केला. कोणता अल्केन तयार केला, इथेन तयार केला. When ethene reacts with hydrogen in presence of nickel catalyst, it gives ethane. समजलं सर्वांना. इथेनपासून कोणता अल्केन तयार झाला, इथेन. सेम त्या टाईप. एक्झाम्पल सेकंड, CH3CH डबल बॉन्ड CH2. ह्या अल्केनचं नाव सांगता येईल, 1 2 3 3 आहेत, त्यामुळे काय लिहिणार आपण, प्रोप. आणि लास्ट काय लिहायचं, ENE. प्लस काय करायचं इथं, H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आता इथं आपण कॅटलिस्ट घेऊया, प्लॅटिनम. इथे लक्ष सर्वांच्या, प्लॅटिनम. काय होणार, एक H तुमचा ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचा, एक H ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचा. इकडे नाही अटॅच करायचा, ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्याच 2 कार्बन ॲटमला H अटॅच करायचे. आलं लक्षात. मग कंपाऊंड काय तयार होईल, CH3 पुढे CH2. इथे कोणता बॉन्ड होणार, सिंगल बॉन्ड. आणि इथे काय तयार होणार, CH3. अल्केन तयार झाला, C3H8. दिस इज कॉल्ड प्रोपेन. दिस इज कॉल्ड प्रोपेन.
प्रोपीन ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट प्लॅटिनम टू गिव्स प्रोपेन. समजते सर्वांना. पुढे थर्ड, आता मी काय करतोय बॉन्डलाईन फॉर्म्युला लिहितो आहे. बॉन्डलाईन फॉर्म्युला आणि लक्षात बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये कार्बन हायड्रोजन दिसत नाहीत, बाकीचे दिसतात. याचं नाव काय असेल 1 2 3 4 4 कार्बन ॲटम आहेत ब्यूट. पुढे ह्या एनकडनं तुम्ही नंबरिंग केले कारण ह्या एनकडनं डबल बॉन्ड जवळ आहे. ब्यूट 1 ENE आणि लक्षात IUPAC अल्किनचं प्लस काय करायचं आहे H2चे ॲडिशन करायचे आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट एनी कॅटलिस्ट. पहा काय तर होईल 1 H तुमचा ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल, 1 H ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल, एक बॉन्ड काय होणार इथला रिमूव्ह होणार. म्हणजे कंपाऊंड काय मिळेल तुम्हाला तर तुम्हाला हा मिळेल कंपाऊंड. कोणता कंपाऊंड हा दिस इज कॉल्ड N ब्युटेन. दिस इज कॉल्ड N ब्युटेन. समजले सर्वांना. नोट करा हे एक्झाम्पल्स. पहा हे काय केलं आपण अल्किनपासून अल्केन तयार केले. आता आपण करूया अल्काईनपासून अल्काईन्स. मला सांगा अल्काईन्समध्ये कोणता बॉन्ड असतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. पहा बी पॉईंट अल्काईन्स. पहा अल्काईन्समध्ये कोणता बॉन्ड असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पहा आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट CH ट्रिपल बॉन्ड CH. कोणता कंपाऊंड आहे हा CH ट्रिपल बॉन्ड CH. 2 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे वर्ड रूट काय येणार इथ. कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येणार इथ YNE. त्यामुळे नाव काय झालं इथाईन. प्लस याच्यामध्ये काय करायचं आपल्याला हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल. किंवा आपण इथं कोणताही कॅटलिस्ट यूज करू शकतो. इथं लक्षात पहा H2 आहे, 2 हायड्रोजन आहेत. हे एक हायड्रोजन सेल अटॅच करा, एक हायड्रोजन ह्या सेल अटॅच करा. बघा काय तयार होईल ते. पहा हा H आणि इथला CH काय तयार होईल CH2 तयार होईल. पहा हा CH आणि इथला एक H म्हणजे काय तयार होईल CH2 तयार होईल. आता मला सांगा कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड होता ट्रिपल बॉन्ड होता ना. आपण काय केलं एक H इथे अटॅच केला, एक H इथे अटॅच केला. त्यामुळे एक पाय बॉन्ड काय होणार ह्यातला ब्रेक होणार. इथे 2 पाय बॉन्ड असतात आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. त्यातला एक पाय बॉन्ड काय होणार ब्रेक होणार. एकच बॉन्ड ब्रेक होणार ना, एक बॉन्ड ब्रेक होणार म्हणजे राहणार कोणता बॉन्ड इथं डबल बॉन्ड. हा कोणता कंपाऊंड आहे दिस इज कॉल्ड इथिन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना इथिन. आपल्याला अल्केन तयार करायचे आहेत. अल्केन आपल्याला तयार करायचं अल्केन तयार करायचे आहेत. मग मला सांगा हा अल्केन आहे का. हा अल्केन नाही आहे म्हणजे अजून आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये अजून एक H2 आपल्याला याच्यामध्ये ॲड करावं लागेल म्हणजे प्लस H2. येथे लक्षात इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल हीट काय होणार. आता एक H इथे अटॅच होणार, एक H इथे अटॅच होणार. काय तयार होणार मग इथे आता CH3 आणि परत एक बॉन्ड रिमूव्ह होणार म्हणजे कोणता बॉन्ड राहणार सिंगल बॉन्ड राहणार. अँड दिस इज कॉल्ड इथेन. समजते सर्वांना. पहा जर आपल्याला अल्काईनपासून अल्केन तयार करत असेल तर किती H2 तुम्ही यूज केले 2 H2 तुम्ही यूज केले. पहा इथे एक H2 आहे आणि इथे एक H2 आहे, 2 H2 झाले. आलं लक्षात. म्हणजे हीच रिएक्शन आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. ऑर पहा हीच रिएक्शन आपण डायरेक्ट असं लिहू शकतो CH ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज कॉल्ड इथाईन. प्लस हा एक H2 हा एक H2 किती H2 2 H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल. डायरेक्ट मग काय तयार होईल सांगा अल्केन तयार होणार ना. हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे आपण हीच रिएक्शन एक्झाममध्ये लिहायची. आलं लक्षात. समजताना सर्वांना इथाईन ऑन रिडक्शन विथ निकेल कॅटलिस्ट टू गिव्स इथेन. इथाईनपासून इथेन. आता सेम एक्झाम्पल आपण बघा. पहा एक्झाम्पल सेकंड CH3C ट्रिपल बॉन्ड CH. नाव सांगा कोणता अल्केन आहे हा 1 2 3 3 आहेत त्यामुळे काय लिहायचं प्रोप. पुढे काय येणार YNE प्रोपाईन. प्लस काय लिहायचं इथं 2H2 ॲरोवरती कॅटलिस्ट निकेल हीट. सांग काय तयार होईल. पटकन सांगायचं CH3 पुढे C. ह्या Cला किती H अटॅच होतील. ह्या पहा इथं टोटल 4 हायड्रोजन आहेत त्यातले 2 इथे अटॅच करा आणि 2 इथे. पहा 2 हायड्रोजन इथे 2 हायड्रोजन इथे. मग इथं 2 हायड्रोजन ॲड केल्यानंतर काय तयार होईल CH2 तयार होईल. बॉन्ड कोणता राहणार सिंगल बॉन्ड आणि इथे 2 H अटॅच केल्यानंतर 3 तयार होतील CH3 अँड दिस इज कॉल्ड प्रोपेन.
प्रोपेन. समजलं सर्वांना. एक आपण बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल पाहूया. पहा कोणता आहे हा कंपाऊंड. लिहिला IUPAC नेम. लिहिला IUPAC नेम. काय लिहिला IUPAC नेम. ब्यूट टू वायनी. आलं का बरोबर. ब्यूट टू वायनी. कंपाऊंड काय तयार होईल मग. तर कंपाऊंड तयार होणार हा सिंपल आहे ब्यूटेन. दिस इज कॉल्ड ब्यूटेन किंवा एन ब्यूटेन लिहिलं तरी पण चालतं. ब्यूटेन हे IUPAC नेम आहे आणि एन ब्यूटेन हे कॉमन नेम आहे. समजलं. तर आपण काय केलं अल्किनपासून अल्केन, अल्कॅनपासून अल्केन तयार केला. आलं लक्षात. पहा जयमध्ये आणि नीटमध्ये आपल्याला कोणते क्वेश्चन्स विचारतात ते आपल्याला पाहायचं आहे. समजलं. इथपर्यंत सर्व लिहून घ्या. हे पहा आपण काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट पाहूया की जे आपल्याला नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये विचारतात. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया रिएक्टिव्हिटी. फर्स्ट आपण पाहूया रिएक्टिव्हिटी. पहा रिएक्टिव्हिटी मी तर फर्स्ट लिहितो आहे अल्काइन्स म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि इथे मी लिहितो आहे अल्किन्स. इथे मी लिहितो आहे अल्किन्स. विच इज मोर रिएक्टिव्ह अल्काइन्स ऑर अल्किन्स. पहा समजा हा एक तुम्ही काय घेतला आहे कंटेनर घेतला आहे आणि ह्या कंटेनरमध्ये तुम्ही काय घेतला आहे अल्कॅन आणि अल्केन्स घेतला आहे. म्हणजे समजा अल्कॅनचं आपण एक्झाम्पल घ्या CH ट्रिपल बॉन्ड CH आणि अल्किनचं घ्या CH2 डबल बॉन्ड CH2. आलं लक्षात. आणि तुम्ही याच्यामध्ये काय केला एकच मोल काय केला तुम्ही H2चा ॲड केला. एकच मोल. किती मोल ॲड केला तुम्ही 1 मोल H2. 1 मोल H2. आता मला सांगा एक तुम्ही काय घेतला आहे एक कंटेनर घेतला आहे आणि त्या कंटेनरमध्ये तुम्ही काय टाकला आहे इथिनचा 1 मोल टाकला आहे आणि इथाईनचा 1 मोल टाकला आहे. दोघांचे 1-1 मोल टाकलेत आणि हायड्रोजनचा पण H2चा पण तुम्ही एकच मोल टाकला आहे. तर तो जो H2 आहे तो कुणासोबत कंबाईन होणार. हा H2 अल्कॅनसोबत कंबाईन होईल का हा H2 अल्किनसोबत कंबाईन होईल. सांगा बरं. ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे त्याच्यासोबत तो कंबाईन होणार. H2 अल्कॅनसोबत कंबाईन होईल का H2 अल्किनसोबत कंबाईन होईल. विच इज मोर रिएक्टिव्ह. जो मोर रिएक्टिव्ह त्याच्यासोबत हा H2 काय होणार कंबाईन होणार. आलं लक्षात. तर त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे रिएक्टिव्हिटी. पहा याच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहे अल्काइन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन्स. हा जो H2 आहे तो H2 अल्कॅनसोबत कंबाईन होणार. हा H2 अल्किनसोबत कंबाईन होणार नाही. अल्किनसोबत कंबाईन होणार नाही. जर तुम्ही 1 मोल अल्काइन 1 मोल अल्किन आणि 1 मोल H2 जर ॲड केला आणि ते जर तुम्ही एका कंटेनरमध्ये घेतलं तर हा H2 जाणार कोणाकडे अल्कॅनकडे जाणार. अल्किनकडे जाणार नाही. कारण अल्काइनची रिएक्टिव्हिटी ही अल्किनपेक्षा कशी आहे जास्त आहे. मग अल्काइनची रिएक्टिव्हिटी अल्किनपेक्षा जास्त का. वाय अल्काइन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्किनपेक्षा अल्काइन्स मोर रिएक्टिव्ह का आहेत. तर त्याचं रिझन काय पहा. अल्काइनचं आपण एक एक्झाम्पल घेऊया CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके. अल्किनचं पण आपण एक एक्झाम्पल घेऊया CH2 डबल बॉन्ड CH2. आलं लक्षात. मला सांगा ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय शिकवलं आपण sp हायब्रिडेशन. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय sp2 हायब्रिडेशन. आलं लक्षात. पहा ज्याचं हायब्रिडेशन sp असतं त्याची जी जिओमेट्री आहे ती जिओमेट्री कोणती असते लिनियर जिओमेट्री असते. आणि ज्याचं हायब्रिडेशन sp2 आहे ज्या कंपाऊंडमध्ये हायब्रिडेशन sp2 आहे त्याची जिओमेट्री ही कशी असते ट्रायगोनल प्लॅनर. ट्रायगोनल प्लॅनर. ट्रायगोनल प्लॅनर. येतं सर्व लक्षात. ट्रायगोनल प्लॅनर एकदम सिंपल आहे. लिनियर म्हणजे कसे दाखवणार तुम्ही तर ही झाली लिनियर जिओमेट्री. ट्रायगोनल ट्राय मीन्स 3. ट्रायगोनल प्लॅनर म्हणजे तर ही झाली तुमची अशी जिओमेट्री ट्रायगोनल प्लॅनर. येते लक्षात. पहा हा लिनियर असल्यामुळं याची जिओमेट्री याचा जो शेप आहे तो शेप कसा आहे लिनियर आहे आणि त्यामुळे इथे जो सरफेस एरिया आहे तो कसा आहे लेस सरफेस एरिया. लेस सरफेस एरिया. पहा जिओमेट्री कोणती आहे लिनियर आहे आणि त्यामुळे इथे सरफेस एरिया कसा आहे लेस. पहा इथे जिओमेट्री कशी आहे ट्रायगोनल प्लॅनर आणि त्यामुळे इथे जो सरफेस एरिया तो कसा आहे लार्ज आहे. लार्ज सरफेस एरिया
किंवा मोर सरफेस एरिया आपण म्हणूया, मोर सरफेस एरिया, मोर सरफेस एरिया. समजलं सर्वांना? पहा इथे मी तुम्हाला दाखवतो आहे. पहा हा लिनियर आहे, सरफेस एरिया कसा आहे? कमी आहे. आणि जर समजा हे जर ट्रायगोनल प्लॅनर असेल तर ट्रायगोनल प्लॅनर म्हणजे पहा हे असं ट्रायगोनल प्लॅनर. इथे लक्षात ट्रायगोनल प्लॅनर. तर हे झालं ट्रायगोनल प्लॅनर. पहा सरफेस एरिया कसा झाला सांगा? जास्त झाला ना. सरफेस कसा आहे? इथं जास्त सरफेस आहे आणि लिनियरमध्ये सरफेस कसा आहे? कमी आहे. इथे लक्षात सर्वांच्या? पहा इथे सरफेस एरिया कसा आहे? कमी आहे. लेस सरफेस एरिया. इथे कसा आहे? मोर सरफेस एरिया. आणि आपल्याला माहीत आहे रिएक्टिव्हिटी डिपेंड कशावरती असते? तर सरफेस एरियावरती डिपेंड असते. रिएक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया. मला सांग जिथे सरफेस एरिया कमी, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲरो दाखवला, याचा अर्थ काय? कमी. मग जर सरफेस एरिया कमी असेल तर रिएक्टिव्हिटी कशी आहे? जास्त. इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन आहे. इन्व्हर्सली एक कमी केलं की दुसरं इन्क्रीज होतं. मग मला सांगा अल्काइन्समध्ये सरफेस एरिया कसा आहे? कमी आहे आणि त्यामुळे अल्काइनची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. एकदम सिम्पल आहे. ज्याचा सरफेस एरिया कमी त्याची रिएक्टिव्हिटी जास्त. सरफेस एरिया कोणाचा कमी? अल्काइनचा कमी, कारण लिनियर जिओमेट्री असल्यामुळे. येते लक्षात? आणि त्यामुळे अल्काइनची रिएक्टिव्हिटी जास्त. ॲज दी सरफेस एरिया डिक्रीजेस रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस. समजलं सर्वांना? आणि त्यामुळे अल्किनपेक्षा अल्काइन्स हे कसे असतात? मोर रिएक्टिव्ह असतात. नोट करा हे. पहा झालं सर्वांचं लिहून हे. पहा याच्यावरती आपण काय एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा याच्यामध्ये आपण नोट लिहूया. पहा नोट कॅटालायटिक रिडक्शन म्हणजेच कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. कॅटालायटिक रिडक्शन म्हणजेच कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. लक्ष ठेवायचं आता. याचा सिमिलर रोड कोणता? हायड्रोजिनेशन. रिड्युसेस ऑल कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हां कॅटालायटिक रिडक्शन काय करतो? कंपाऊंडमध्ये जेवढे पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतील त्या सर्वांचं काय करतो? तो रिडक्शन करतो. आलं लक्षात? हां एक्झाम्पल्स आपण पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा एक्झाम्पल्स. पहा याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH ट्रिपल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH2. आणि जर समजा ॲरोवरती असं लिहिलेलं असेल H2 निकेल किंवा H2PT असंही लिहितात, तर सांगा कोणता कंपाऊंड तयार होईल? पहा ह्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पण आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण आहे. तर मग कंपाऊंड तुम्हाला कोणता मिळेल? तुम्हाला ॲरोवरती देताना हे असं देतात H2Ni हीट एवढं फक्त देतात. मग सांग काय करणार? पहा इथेही रिडक्शन करायचं आणि इथेही रिडक्शन करायचं. रिड्युसेस ऑल कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स. मला सांग इथे H2 तुम्हाला किती लागतील? 2 H2 लागतील ना. 2 H2 आपण पाहिले. मग मला सांग 2 H2 तुम्हाला इथे लागतील आणि 1 H2 तुम्हाला इथे लागेल, बरोबर. पण तुम्हाला देताना काय करतात? ते फक्त H2 असं लिहितात. याचा अर्थ फक्त एकच H2 घेऊन रिएक्शन करायचं नाही. समजतं ना सर्वांना? कारण नीटमध्ये आणि जेमध्ये असेच क्वेश्चन विचारतात. पहा 2H इथे अटॅच करा, 2H इथे अटॅच करा, 1H इथे अटॅच करा, 1H इथे अटॅच करा. कोणता कंपाऊंड तयार होईल? पहा इथे तयार होईल CH3, इथे तयार होईल CH3. बॉन्ड कोणता राहणार? सिंगल बॉन्ड. इथे तयार होईल CH2. इथे लक्षात पुढे काय? सिंगल बॉन्ड CH2. पुढे काय? इथे तयार होईल CH2 सिंगल बॉन्ड राहील इथे. इथे तयार होईल CH3 अँड दिस इज कॉल्ड N पेंटेन. कोणता अल्केन तयार झाला? हा N पेंटेन. आलं लक्षात? जेवढे पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड होते किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड होते त्या सर्वांचं तो काय करतो? रिडक्शन करतो. येथे सर्वांच्या लक्षात समोर रिएक्शन ही. पहा त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड C. सेम एक्झाम्पल आहे, हेच एक्झाम्पल आहे. CH2 CH डबल बॉन्ड CH2. आणि कधी कधी तुम्हाला ॲरोवरती असं लिहितात H2
1 EQ म्हणजे 1 इक्विव्हॅलंट, पुढे लिहितात PT हीट. आता काय करणार तुम्ही, आता तुम्हाला इथे कंपाऊंड कोणता मिळणार, तुम्हाला इथे पहा H2 आणि पुढे ब्रॅकेटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलं त्यांनी काय 1 इक्विव्हॅलंट, याचा अर्थ H2चा फक्त एकच मोल तुमच्याकडे आहे, एकच H2 तुमच्याकडे आहे, इथं तसं नव्हतं, इथं त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं होतं का, नाही लिहिलेलं, त्यामुळे आपण इथेही रिएक्शन केली, इथेही रिएक्शन केली, पण त्यांनी आता इथं लिहिलं आहे काय 1 इक्विव्हॅलंट. तर मग रिएक्शन तुम्ही काय करणार, हा एकच H2 तुमच्याकडे, हा याच्यासोबत कंबाईन करणार का हा याच्यासोबत कंबाईन करणार, तुम्ही आत्ताच पाहिले आहे कुणाची रिएक्टिव्हिटी जास्त आहे, अल्काईनची रिएक्टिव्हिटी अल्किनपेक्षा जास्त आहे, आणि त्यामुळे हा H2 इकडे ॲड नाही करायचा, हा H2 इकडे ॲड करायचा. मग पहा एकच H2 तुमच्याकडे, मग काय करणार, एक H ह्या Cला, एक H ह्या Cला अटॅच करणार, बरोबर. मग एक H इथे अटॅच केल्यानंतर काय तयार झाला, CH2 तयार झाला. CH2 बॉन्ड कोणता राहिला, डबल बॉन्ड राहिला, इथे तयार झाला CH, पुढे ॲज इट इज CH2, पुढे CH डबल बॉन्ड CH2 ॲज इट इज. याचा IUPAC नेमका सांगता येईल 1 2 3 4 5 पेंटा शिकवलं आपण. हे जर 2 डबल बॉन्ड असतील तर त्याचं IUPAC नेमकं कसं लिहायचं, पेंटा 1 2 3 4 पेंटा 1 4 डाय ENE. हा मिळाला तुम्हाला कंपाऊंड. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ना, डिफरन्स दोन्ही रिएक्शनमध्ये, समजले सर्वांना हे. करा नोट हे. झालं सर्वांचं लिहून हे. याच्यामध्ये आपण पोया नेक्स्ट पॉईंट. स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ हायड्रोजिनेशन. स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ हायड्रोजिनेशन. ॲक्च्युली स्टेरिओकेमिस्ट्री तुम्हाला 12मध्ये डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आहे, इथे नाही आहे. स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन रिएक्शन आत्ता आपण पाहिली. हायड्रोजिनेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हायड्रोजिनेशन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजनला आपण काय म्हणतो, हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन इज ए सीन ॲडिशन रिएक्शन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज सीन ॲडिशन. हायड्रोजिनेशन रिएक्शन इज ए सीन ॲडिशन. हायड्रोजिनेशन रिएक्शन कोणती रिएक्शन आहे, सीन ॲडिशन आहे. आता हे सीन ॲडिशन म्हणजे काय ते आपण पाहूया. सीन ॲडिशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सीन ॲडिशन. तर सीन ॲडिशन म्हणजे बोथ हायड्रोजन आर added, both hydrogen are added from the same side, of the double bond, तर सीन ॲडिशनचा मिनिंग काय होतं, जे 2 हायड्रोजन ॲड होतात ते 2 हायड्रोजन डबल बॉन्डच्या एकाच साईडकडून ॲड होतात, म्हणजेच सेम साईड ऑफ दी डबल बॉन्ड. कसे ॲड होतात, तर डबल बॉन्डच्या एकाच साईडकडून ते ॲड होतात. म्हणजे पहा हा आहे डबल बॉन्ड, कोणता बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड, हा आहे डबल बॉन्ड. हा आहे डबल बॉन्ड. इथं सरांच्या लक्षात 2 हायड्रोजन आहेत, ते 2 हायड्रोजन दिसते सर नाही, हे आहे डबल बॉन्ड. मी असं करतोय, हा आहे कार्बनमध्ये डबल बॉन्ड, हा कार्बन आणि हा डबल बॉन्ड. इथे लक्षात हे जे 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन जे अल्केनमध्ये ॲड होतात ते काय होतात, एक तर दोन्हीच्या दोन्ही ह्या साईडकडून ॲड होतात, म्हणजे बिलो म्हणजे खालून ॲड होतात, किंवा हे वरून ॲड होतात. इथे लक्षात एक वरून आणि एक खालून असं नाही ॲडिशन होत कधी. हे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन एकतर हे खालून ॲड होतात किंवा हे वरून ॲड होतात. समजलं सर्वांना, यालाच काय म्हणतो आपण, सीन ॲडिशन. ही ॲडिशन कशी होते ते आपण पाहूया. हायड्रोजन हा H2 हायड्रोजन प्लस आपण याच्यामध्ये काय यूज करतो आहे, कॅटलिस्ट यूज करतो ना, कॅटलिस्ट. कोणता कॅटलिस्ट आहे, मेटल कॅटलिस्ट आहे. हा आहे समजा मेटल आपला, निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम, दिस इज मेटल. इथे सर्वांच्या लक्षात हा कॅटलिस्ट आहे. होतं काय, आपण काय करतो आहे, अल्किनची रिएक्शन H2 सोबत करतो आहे इन प्रेझेन्स ऑफ
मेटल, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. तर फर्स्ट काय होतं, हा जो H2 आहे तो H2 ह्या मेटलच्या सरफेसवरती काय होतो, ॲडसॉर्ब होतो. म्हणजे काय पहा, हा H2 येतो आणि ह्या मेटलच्या सरफेसवरती ॲडसॉर्ब होतो. म्हणजे पहा अशा पद्धतीने पहा मी इथं करतोय फर्स्ट हा मेटल, दिस इज मेटल. पहा हा H, हा H, तर हे दोन H काय होतात पहिल्यांदा इथे ॲडसॉर्ब होतात. H2 ॲडसॉर्ब, वर्ड कोणता लिहितोय पहा मी, ॲडसॉर्ब असं लिहितोय. H2 ॲडसॉर्ब ऑन मेटल सरफेस, ऑन मेटल सरफेस. H2 ॲडसॉर्ब ऑन मेटल सरफेस म्हणजे काय, म्हणजे काय पहा, समजा हा आहे मेटल, हा मेटल आहे, तर हे जे दोन H आहेत H2 ते काय होतात त्याच्या सरफेसवरती येतात, त्याच्यासोबत कंबाईन म्हणजे रिएक्शन होत नाही त्याच्यासोबत, फक्त काय होतात ते त्याच्या सरफेसवरती येतात, ॲडसॉर्ब होतात. ते ॲडसॉर्ब आणि ॲब्सॉर्ब वेगवेगळे टर्म्स आहेत पहा. इथं मी ADSORB लिहिलं आहे, हे ॲब्सॉर्ब वेगळं पहा, हे वेगळे आणि हे वेगळे. इतर लक्षात, H2 ॲडसॉर्ब ऑन मेटल सरफेस, फक्त वरच्या सरफेसवरती येतात ते. इतर लक्षात पहा, दोन्हीच्या दोन्ही, समजा हा जर मेटल असेल तर काय होणार, एकतर ते दोन H ह्या वरनं येणार सरफेसवरती किंवा हे खालून येणार सरफेसला. इथं लक्षात आहे. पुढे त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट येतो मग आपला अल्किन. पहा आपला अल्किन, पहा नंतर काय तो हा अल्किन, CH2 डबल बॉन्ड CH2, हा आला अल्किन. तर हा पहा हा अल्किन. आता पहा, आता मी तुम्हाला सांगितलं हा तुमचा अल्किन आहे, हा तुमचा अल्किन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. काय होणार मग, हे दोन H एकतरी खालनं येणार असे किंवा हे येणार वरनं. पहा हा मेटल सरफेस आहे, ह्या मेटल सरफेसच्या जर एकतर वरती ते H2 असतील किंवा खाली H2 असतील. पहा हा तुमचा अल्किन आहे, तर काय होणार, हा मेटल सरफेस आहे, ह्या मेटलला काय अटॅच आहेत, H2 अटॅच आहेत. तर काय होणार मग हे H2 एकतर ह्या अल्किनला असे अटॅच होणार किंवा हा मेटल काय करेल त्यांना असं वरनं तो H2 त्यांना अटॅच करेल. इथे सर्वांच्या लक्षात पहा एकदम सिंपल आहे. मग काय होणार पहा, CH2 डबल बॉन्ड CH2. पहा त्यानंतर हा मेटल आणि या मेटलला काय अटॅच आहेत, हे दोन H. इथे सर्वांच्या लक्षात. आणि त्यानंतर काय होतं मग, हा H काय होतो, ह्या Cला अटॅच होतो, हा H ह्या Cला अटॅच होतो आणि आपल्याला स्ट्रक्चर जे आहे पुढचं ते आपल्याला असं मिळतं. पहा CH2H, इथं बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड CH2H प्लस हा मेटल परत काय होतो, निघून जातो. म्हणजे फक्त याचं काम काय, कॅटलिस्ट, रिएक्शनचा रेट इन्क्रीज करणं. समजलं सर्वांना. पहा इथे तयार झाला आपला हा अल्केन. आता मला पहा हे जे दोन H आहेत, हे दोन H TH2चे आहेत, म्हणजे हे आहेत ते, हे H आहेत ते. इथे सर्वांच्या लक्षात. पहा हे H एकतर खालून ॲड होतात किंवा मग हे वरून ॲड होतात. ते पहा एक वरून एक खालून अशा ॲड होत, म्हणजे अशा ॲडिशन होत. CH2 सिंगल बॉन्ड CH2, एक H ला खालून अटॅच आणि एक H ला वरून अटॅच, असे कधीही ॲडिशन होत नाही. आणि यालाच आपण काय म्हणतोय, सीन ॲडिशन म्हणतोय. आणि सीन ॲडिशन का होते समजलं, कारण हे मेटलच्या सरफेसवरती हे दोन्हीच्या दोन्ही H असे येतात, मग एक तर ते असे खालून अटॅच होतात किंवा मग ते असे वरून अटॅच होतात. समजलं. नोट करा हे स्टिरियोकेमिस्ट्री ऑफ हायड्रोजनेशन. नोट. पहा आपण इथे इंटरेस्टिंग एक्झाम्पल पाहतोय. पहा आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे. पहा आपल्याला हा कंपाऊंड दिलेला आहे आणि ॲरोवरती लिहिलेला आहे H2 1 मोल इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. आता पहा हा कंपाऊंड तुमच्याकडे दिला आहे. नीट पहा कंपाऊंडमध्ये कोणता बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे का दोन्ही पण आहे, ते एकदा चेक करा. बघितलं सर्वांनी, सांगा काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता इथे ट्रिपल बॉन्ड नाही आहे, बरोबर, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड नाही, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, दोन्ही पण डबल बॉन्ड आहेत. आलं लक्षात. आणि H2चा तुमच्याकडे किती मोल आहे, एकच मोल तुमच्याकडे H2चा आहे, एकच मोल तुमच्याकडे H2चा आहे. मग मला सांगा हा H2 तुम्ही कुठे अटॅच करणार, ह्या डबल बॉन्डला अटॅच करणार का तुम्ही ह्या डबल बॉन्डला अटॅच करणार H2, कारण एकच दिलं आहे ना तुम्हाला, एकच. जर इथं 1 मोल नसतं लिहिलं तर आपण इथे ॲडिशन केली असती, इथे ॲडिशन केली असती, पण लिहिले त्यांनी तिथं 1 मोल, याचा अर्थ तुम्हाला एकतर इथे ॲडिशन करावं लागेल किंवा इथे ॲडिशन करावं लागेल. तुम्ही करणार कुठे ॲडिशन, कारण ट्रिपल बॉन्ड तर नाही. ट्रिपल बॉन्ड असतं तर आपण ट्रिपल बॉन्डला केली असते, पण दोन्ही पण त्यांनी डबल बॉन्ड दिलेत. आहे ना इंटरेस्टिंग एक्झाम्पल. पहा आता पण ॲडिशन कुठे करणार, आपण काय करूया, इथे एकदा ॲडिशन करून बघूया, इथे एकदा ॲडिशन करून बघूया, आणि जो कंपाऊंड तयार होईल तो कंपाऊंड बघूया कोणता येतो. येतं लक्षात. पहा आपण काय करूया, पहिल्यांदा इथे ॲडिशन करूया. पहा इथे ॲडिशन केलं तर काय होणार सांगा बरं.
पहा एक एच इथे अटॅच होणार, एक एच इथे अटॅच होणार, म्हणजे इथं CH2 तयार होणार, इथे तयार होणार CH3, म्हणजे आपल्याला कोणता अल्केन मिळेल पहा CH3 पुढे CH, हा डबल बॉन्ड ॲज इट इज राहिला कारण इथे ॲडिशन झाली नाही, पुढं CH2 पुढे काय झालं सांगा CH2 सिंगल बॉन्ड CH3, ॲडिशन इथं झाली, इतर सर्वांच्या लक्षात, तर हा तयार झाला अल्किन बरोबर. आता आपण काय करूया, ह्या H2ची ॲडिशन एकदा इथे करून बघूया. पहा इथे केल्यानंतर काय मिळेल आपल्याला सांगा CH3 CH2, एक एच इथे अटॅच होणार, एक एच इथे अटॅच होणार, म्हणजे CH2 सिंगल बॉन्ड CH2 तयार होणार, पुढे CH2, आता इथे ॲडिशन न झाली, इथे ॲज इट इज CH डबल बॉन्ड CH2, हा पण अल्किन आहे, हा पण अल्किन आहे. मग याच्यामध्ये मेन कंपाऊंड कोणता, नीट आणि जेमध्ये जर विचारलं अशा टाईपचं तर तुम्हाला हा पण ऑप्शन देणार, हा पण ऑप्शन देणार. मग कोणता ऑप्शन करेक्ट येणार नीट आणि जेच्या एक्झाममध्ये, फर्स्ट येणार का सेकंड येणार? एकदम सिंपल आहे, जो अल्किन मोर स्टेबल तो अल्किन मेजर, तो अल्किन आपला मेन असेल. एकदम सिंपल आहे, जो अल्किन मोर स्टेबल तो अल्किन कसा असेल मेजर असेल. नेहमी लक्षात ठेवायचा मोर स्टेबल अल्किन फॉर्म करायचा, मोर स्टेबल अल्किन, मोर स्टेबल अल्किनच हा नेहमी काय करायचा तयार करायचा, आणि तोच नेहमी काय असतो मेजर असतो, तोच नेहमी आपला काय असतो मेन असतो. इथे लक्षात. मग मला सांग मोर स्टेबल अल्किन कोणता, अल्किनची स्टॅबिलिटी ही डिपेंड कशावरती असते, अल्किनची स्टॅबिलिटी ही आपण हायपर कॉन्जुगेशनमध्ये पाहिली होती, आठवत आहे का? अल्किनची स्टॅबिलिटी ही डिपेंड कशावरती असते, नंबर ऑफ अल्फा एच, जिथे नंबर ऑफ अल्फा एच जास्त तिथे स्टॅबिलिटी कशी असते जास्त असते ना, स्टॅबिलिटी जास्त, आणि जो मोर स्टेबल अल्किन तो आपला कसा असेल मेजर असेल. सांग याच्यामध्ये अल्फा एच किती, पहा हे आहेत दोन डबल बॉन्डेड कार्बन ॲटम, ह्या कार्बन ॲटमला डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा कार्बन ॲटम म्हणतो, आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच असतात ते एचला आपण काय म्हणतो अल्फा एच म्हणतो. पहा हे 3 आणि हे 2 टोटल किती अल्फा एच झाले सांगा, तर याच्यामध्ये झाले 5 अल्फा एच. समजलं सर्वांना? सांग याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, तर हे आहेत 2 डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, ह्या कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. एकच अल्फा कार्बन ॲटम इथं, तसं इथं काय होते 2 होते. मग मला सांग हे 2 काय झाले अल्फा एच. इथे फरक ऑलरेडी आपण हे पाठीमागं डिटेलमध्ये पाहिलेलंच आहे. सांग इथे जास्त अल्फा एच आहेत, इथे कमी अल्फा एच आहेत. मग सांग मोर स्टेबल अल्केन कोण झाला, हा झाला ना मोर स्टेबल. जिथे अल्फा एच जास्त त्याची स्टॅबिलिटी जास्त, आणि ज्याची स्टॅबिलिटी जास्त तो मेजर. दिस इज मेजर अल्किन, दिस इज मेजर अल्किन, अँड दिस इज मायनर अल्किन, दिस इज मायनर. इथे सर्वांच्या लक्षात आहे, समजले सर्वांना? किती अल्किन मिळाले आपल्याला 2 मिळाले, पण हा मेजर हा मायनर. आणि जे 4 ऑप्शन असतात त्या 4 ऑप्शनमध्ये हे दोन्ही ऑप्शन दिले तर तुम्ही कोणता ऑप्शन चूज करणार नीट आणि जेमध्ये, तर हा ऑप्शन तुम्ही चूज करायचा. कोणता? हा ऑप्शन चूज करायचा, हा ऑप्शन चूज करायचा नाही, कारण हा मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे हा कसा आहे मेजर आहे. समजलं सर्वांना? हे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. समजलं सर्वांना? नोट करा हे. पहा याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, आणि होमवर्कमध्ये टोटल क्वेश्चन्स तुम्हाला 5 दिलेले आहेत. तर यांचे तुम्हाला फक्त काय लिहायचे आहेत, प्रोडक्ट फक्त तुम्हाला लिहायचे आहेत. तर त्यामध्ये मी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करून देतो आहे, फर्स्ट अँड सेकंड. राहिलेले 3 तुम्ही सॉल्व करायचे आहेत. पहा दिस इज सायक्लोहेक्झिन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. सायक्लोहेक्झिन ॲरोवरती H2 लिहिले, PT लिहिले. कंपाऊंड काय करणार, एक एच ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार, एक एच ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार, आणि इथला जो बॉन्ड आहे डबल बॉन्ड तो काय होणार रिमूव्ह होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, पहा हा कंपाऊंड आपल्याला मिळेल. एक एच इथे अटॅच होईल, एक एच इथे अटॅच होईल, तर मिळाला आपल्याला हा कंपाऊंड. येते सर्वांच्या लक्षात? सिंपल आहे ना, एक एच इथे अटॅच करायचा, एक एच इथे अटॅच करायचा, हा मिळाला कंपाऊंड सायक्लोहेक्झेन. पहा हे एच आपण नाही दाखवले तरी पण चालतात बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये. पहा हे एच तुम्ही नाही दाखवले तरी पण चालतील. सिम्पली काय तयार झाली तर CH2 सिंगल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. पहा सेम रिएक्शन आहे, फक्त H2च्या ऐवजी काय दिलं आहे D2. हे D2 म्हणजे काय तर ड्यूटेरियम, हायड्रोजनचा आयसोटोप आहे. हायड्रोजनचे 3 आयसोटोप असतात, प्रोटियम म्हणजे H, ड्यूटेरियम म्हणजे D, आणि ट्रिटियम म्हणजे
टी आपल्याला हायड्रोजन ह्या टॉपिकमध्ये हे डिटेलमध्ये होणार आहे. इथे फक्त लक्ष ठेवा H2च्या ऐवजी त्यांनी काय दिलं आहे त्याचा आयसोटोप दिला आहे फक्त, बाकी काय नाही दिलेलं D2. मग सांग काय करणार, एक डी इथे अटॅच करायचा, एक डी इथे अटॅच करायचा, म्हणजे काय तयार होईल पहा, बॉन्ड काय होणार रिमूव्ह होणार. इथे एक डी अटॅच करा, इथे एक डी अटॅच करा, तर हा तयार झाला कंपाऊंड. समजलं सर्वांना. आता हे डी तुम्हाला दाखवावे लागणार, आपण एच फक्त दाखवत नाही आहे बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये, बाकी त्याचे जर आयसोटोप असतील तर ते आपण ते दाखवतो. ड्यूटेरियम ट्रिटियम असं ते फक्त एच आपण दाखवत नाही बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये, बाकी आपण सगळं दाखवतो. कार्बन आणि एच फक्त आपण दाखवत नाही. समजलं सर्वांना आहे. तर हे झाले 2 रिॲक्शन्स मी तुम्हाला सॉल्व करून दिलेत. 3rd, 4th आणि 5th हे तुम्ही सॉल्व करताय. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. लक्ष झालं तर ठीक आहे. आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड कंप्लीट केली, कोणती, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दॅट इज अल्केन्स अँड अल्काइन्स. थँक्यू.